विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढचा हा दुसरा प्रश्न आहे. कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन चौकोन काढणे म्हणजेच आयत काढणे. प्रश्न दिलेला आहे. कर्ण 9 सेंटीमीटर व एक बाजू 4 सेंटीमीटर असलेला काटकोन चौकोन म्हणजेच आयत काढा. तर याची जी कृती आहे ती यापूर्वी आपण काटकोन त्रिकोण करताना जी केली होती तीच कृती आपल्याला इथं करायची आहे. पहा कृती काय, पुन्हा लक्ष द्या. सुरुवातीला कर्ण जेवढा दिलेला आहे तेवढा तयार करून घ्यायचा आहे. 9 सेंटीमीटर. नऊ सेंटीमीटरचा कर्ण तयार करायचा आहे. आपण काटकोन त्रिकोणामध्ये जे त्रिकोण करण्यासाठी जी कृती केली होती तीच कृती फक्त डबल करायचं आहे. कसं ते पहा. आता याचं दुभागणी करायची आहे, म्हणजे दुभागायचा. त्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर त्याच अंतराने इकडून एक कंस. तर दुभागायचं म्हणल्यानंतर दुभागण्याची जी कृती आहे ती तुम्हाला ज्ञात आहे, परत सांगण्याची आपल्याला गरज नाही. तरी करता करता सांगत जातो. याचे छेदनबिंदू एक्स वाय, ते छेदनबिंदू जोडायचे. पाहिजे सगळं रंगीत खडू वापरला म्हणजेच तुम्हाला अंधुक रेषा, भोऱ्या केसासारख्या रेषा करायच्या आहेत. आता पुन्हा सांगण्याची गरज नाही, मी पुन्हा सांगणार नाही. पाहता पुढे काय झालं. याचा मध्य मिळाला आपल्याला, केंद्रबिंदू. तर केंद्रबिंदूला इथं ओ नाव देऊ आपण. हे ठराविक एकदा माहीत झालं आपल्याला, केंद्रबिंदू असे मिळाले त्याला ओ नाव दिलं. आणि एक्स वाय त्याची सवय होऊन जाते, पाहण्याची सवय होते आणि तुम्हाला नेहमी वापर करताना सुद्धा सोपं जातं. पाहता पुढे ओ हा बिंदू मिळाला. त्या बिंदूपासून कोणत्याही एका बिंदूपर्यंत, रेषेच्या कोणत्याही एका बिंदूपर्यंत अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. कर्ण अर्थात नावं दिले त्याप्रमाणे नाव देऊ आपण. पाहिजे रफ आकृती आपण काढायची राहिली आपली. ए बी सी डी. आता इथे कृती काय केली आपण लक्षात घ्या. सुरुवातीला हा इथं कर्ण दिलेला आहे. कर्ण किती आहे? 9 सेंटीमीटर. आणि दुसरी एक बाजू दिली आहे 4 सेंटीमीटर. एक बाजू दिले 4 सेंटीमीटर. कर्ण दिला 9 सेंटीमीटर. हे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपण रफ आकृती काढली नव्हती, आता लक्षात येईल तुमच्या. दिलं आहे काय? कर्ण दिला आहे. कर्णाच्या बाबतीत काय नियम आहे? दोन्ही कर्ण समान असतात. हा नियम आपण पाहिलेला आहे. आता पहा, या कर्णाचे नाव आपण इथं देऊया. डी हा बिंदू आणि बी हा बिंदू. आता आपल्याला मिळवायचे ए आणि सी. ओवर कंपासचं टोक ठेवून ओ बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि पूर्ण वर्तुळ काढायचं. या बिंदूतूनच जायला पाहिजे ते.
DB हा आयताचा कर्ण आहे. आता एक बाजू दिली आहे. बाजू किती दिली आहे? 4 सेंटीमीटर. पहा, डीवर कंपासचं टोक ठेवायचं आणि या ठिकाणी वर्तुळाला छेदणारा एक कंस करायचा. अंतर तेच कायम ठेवायचं, लक्षात घ्या. हा मिळाला ए बिंदू. त्याच अंतराने बीवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि वर्तुळाच्या खालच्या बाजूला व्यासाच्या विरुद्ध टोकाला कंस करायचा आहे. याला नाव देऊ सी. चला, हे AB जोडू आहे. आता हे ठळक रेषेत तयार करायचं. हे DC, AD, BC. पहा, हा झाला आयत दिलेल्या मापाचा ABCD. पुन्हा याचे माप आपण लिहू. हा 4 सेंटीमीटर, हे एक बाजू 4 सेंटीमीटर आणि दुसरी बाजू दिलेली नाही. हे मोजून आपण त्याच्या लिहू शकतो, पण त्याची गरज नाही आहे. दिलेले माप फक्त आपण इथं व्यवस्थित लिहायचे. कर्ण आहे 9 सेंटीमीटर आणि एक बाजू त्यातली 4 सेंटीमीटर आहे. असा हा आयत काटकोन चौकोन तयार केला आपण. धन्यवाद.